अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मंडळी, येत्या 20 मार्च 2026 ला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आला आहे। श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या प्रत्येक सुखात दुःखात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात। मग आपलं सुद्धा काही कर्तव्य आहे की आपण सुद्धा त्यांची काही ना काही सेवा करावी। मंडळी, तुमच्या जीवनामधला तुमचा आत्मविश्वास कमी झाला असेल, अनेक अडचणी तुमच्या जीवनात आल्या असतील, यातून कसा मार्ग काढावा तुम्हाला कळतच नसेल, अनेक संकट तुमच्या मागे हात धरून लागले असतील, किंवा आर्थिक समस्या तुम्हाला खूप भेडसावत असतील, किंवा मुलाचं मुलीच्या लग्नाचं वय झालं आहे, त्यांचं लग्न होत नाही, मुलगा मुलगी हट्टीपणा करतात, पतीला व्यसन जडलं आहे स्त्रीचं किंवा दारूचं, त्यातून सुटका करायची आहे, किंवा स्वतःला किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला आजार जडले आहेत, अनेक दवाखाने केले पण तरी देखील काही रिझल्ट जो आहे तो चांगला मिळत नाही, असं जर तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला येत्या 14 मार्च 2026 पासून येणाऱ्या 20 मार्च 2026 पर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांची अतिशय प्रभावी सेवा करायची आहे। या सेवेने तुमचं सोनं होणार आहे। तुम्हाला जे हवं तेच तुमच्या जीवनात घडणार आहे। ही सेवा अतिशय 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 प्रभावी आहे। या सेवेचा अनेकांना अतिशय चांगला अनुभव आला आहे। तुमच्या आयुष्याचं सोनं जे आहे ते 1001% होणार आहे। तुम्हाला जे हवं ते तुम्हाला 100% मिळणार आहे। मग तुमच्या आयुष्यातली कोणतीही गोष्ट असू द्या, ती तुम्हाला 100% मिळेलच। मग अशी सेवा कोणती, चला तर जाणून घेऊ। पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। बघा मंडळी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी, या दोन्ही वाक्यांमध्ये किती आपल्याला अगदी धीर मिळतो। आपल्या पाठीशी कुणी असलं नसलं तरी चालेल, पण आपल्यावर जर साक्षात ब्रह्मांड नायकाचा हात असेल तर आयुष्यात कोणतीच गोष्ट आपल्यासाठी अशक्य होणार नाही, किंवा आयुष्यात कोणतीच संकट आपल्यापर्यंत पोहोचणार नाही। अहो मंडळी, मग येत्या 20 मार्च 2026 पर्यंत 7 दिवशी आपल्याला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे। आता अनुष्ठान म्हणल्यानंतर अनेकांना भीती वाटते, अनुष्ठान आहेत, नियम आहेत का? अहो, नियम काहीच नाही, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे। आता अनुष्ठान करायचं आहे म्हणजे जो तारक मंत्र आहे त्याचं आपल्याला रोज पठण करायचं आहे। मग किती वेळा करायचं, तर तारक मंत्राचं आपल्याला न चुकता 11 वेळा पठण करायचं आहे। मग लगेच 14 तारखेपासून सकाळी उठायचं आणि लगेच तारक मंत्राला सुरुवात करायची का? नाही, तारक मंत्राचं अनुष्ठान करताना तुम्हाला संकल्प करायचा आहे। आणि कोणतीही सेवा करा, जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा केली तर त्या संकल्पयुक्त सेवेचं पुण्यफळ तुम्हाला 1000 पटीनं मिळत असतं। मग आता संकल्प कसा करावा, तर तुम्ही ही सेवा 7 दिवस करू शकता। आता आज कुणाला 14 तारखेला अडचण असेल, 15ला अडचण असेल, तर तुम्ही 17, 18ला करू शकतात। फक्त पुढचे 7 दिवस तुम्हाला करायची आहे। मग ही सेवा तुम्ही 3 दिवसीय, 5 दिवसीय, 7 दिवसीय करू शकतात, काही हरकत नाही। संकल्प कसा करावा, सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे। शक्यतो तारक मंत्राची म्हणण्याची जी वेळ आहे, एक तर सकाळी अगदी 6, 6:30, 7, 7:30, 8 पर्यंत म्हणू शकतात। त्यानंतर तुम्ही जर संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ जर तारक मंत्र म्हणला, अतिशय उत्तम। पण तुम्हाला वेळ नसेल तर तुम्हाला जसं शक्य होईल त्या कालावधीमध्ये तुम्ही ही सेवा करू शकतात। दुपारी 12 ते 12:30 या कालावधीमध्ये ही सेवा चुकून करू नका। ज्या दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, घर स्वच्छ ठेवायचं। शक्य झाल्यास तुम्ही समर्थांची सेवा करत असाल तर तुमच्या घरात जर उंबरठा असेल तर रोज हळदीचं लेपन अगदी 7 दिवस कंटिन्यू करा। घरातील नकारात्मकता 100% बाहेर जाईल। घरात बाहेरची जी सकारात्मक ऊर्जा आहे, लक्ष्मी आहे, ती 100% घरात। काय करावं, त्या दिवशी लवकर उठावं, स्नान करावं। ज्यावेळेस सेवा करणार आहात त्यावेळेस तुमच्याकडे महाराजांचा फोटो असेल, अतिशय उत्तम, मूर्ती असेल, अतिशय उत्तम। रोज तुम्हाला मूर्तीला शुद्ध जलाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि ही जी सेवा आहे ती सुरुवात करायची आहे। आता अशी मांडणी होत असेल तर करा, वेळ नाही पण सेवा करायची आहे, मांडणी करण्याची गरज नाही। तुमच्या देवघरामध्ये महाराजांचा फोटो असेल, महाराजांची मूर्ती असेल, समोर आसन टाकायचं, आसनावर बसायचं, दिवा लावायचा, एक अगरबत्ती लावायची। आपल्याला पितळाचा किंवा तांब्याचा ग्लास घ्यायचा आहे, दोघांपैकी नसेल तर स्टीलचा ग्लास घ्या, एक अगरबत्ती लावायची आहे। त्या ग्लासच्या खाली आपल्याला एखादी स्टीलची, पितळाची किंवा तांब्याची प्लेट ठेवायची आहे
आता सेवेला सुरुवात करायची आहे. शक्यतो संध्याकाळी 6:30 नंतर ही सेवा केली अतिशय उत्तम. वेळ नसेल, जेव्हा वेळ असेल तेव्हा करा. काय करावं? आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे. मग तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजूबाजूला मठ असेल, केंद्र असेल, तर जेव्हा वेळ भेटेल सेवा सुरू करण्याच्या आधी तेव्हा तिथे जा. महाराजांना नारळ, खडीसाखर आणि अगरबत्ती अर्पण करा आणि सांगा की श्री स्वामी समर्थ महाराज, मी तुमची आजपासून 7 दिवसीय तारक मंत्राची सेवा करत आहोत. मी तारक मंत्राची सेवा केल्याने माझ्या जीवनामध्ये जी समस्या आहे ती महाराजांना सांगा. अगदी कळकळून सांगा आणि महाराज 7 दिवसामध्ये मला काहीतरी मार्ग दाखवा असं सांगा. नमस्कार करा, घरी या. त्यानंतर तुम्हाला घरी आल्यानंतर सेवा करायची आहे. मग सर्वप्रथम संकल्प करायचा आहे. महाराजाला नमस्कार करा किंवा अगरबत्ती लावून घ्या. उजव्या हातात पाणी घ्या. हातात पाणी घेतल्यानंतर अक्षता, गंध टाका, कुंकू टाका आणि एक फूल टाका. मी तृप्ती, गोत्र काश्यप्य, मी ही सेवा, माझी ही इच्छा आहे, यासाठी 7 दिवसीय तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे. तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे यासाठी तुम्हाला तारक मंत्र हा 11 वेळा बोलायचा आहे. आपली एखादी इच्छा आहे ते शीघ्र पूर्ण करायची आहे. मग आपल्याला तारक मंत्र हा 11 वेळा म्हणायचा आहे. 11 वेळा म्हणायचा आहे असं सांगायचं आहे. आणि महाराज 11 वेळा मी तुमची तारक मंत्राची ही सेवा 7 दिवसीय करणार आहेत. महाराज, माझी ही इच्छा आहे, शीघ्र पूर्ण करावी असं म्हणायचं आहे. आणि हातातलं पाणी तांबण्यात सोडायचं आहे. परत 2 पळ्या पाणी हातात घ्यायचं आहे आणि परत खाली सोडायचं आहे. शक्य झाल्यास संकल्प करताना आजची वार, तिथी आणि नक्षत्र कॅलेंडरमधून बघून घेणे आणि त्यानंतर ते उच्चार करणे असं म्हणून तुम्हाला ते ठेवून द्यायचं आहे. हात स्वच्छ पुसायचा आहे. परत एकदा महाराजांना नमस्कार करायचा आहे. शक्य झाल्यास, वेळ असल्यास 1 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक अगरबत्ती आहे ती लावून घ्यायची आहे. ती अगरबत्ती तुमच्या डाव्या साईडला ठेवायची आहे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवर तो पितळाचा किंवा तांब्याचा ग्लास आहे तो ठेवायचा आहे. तुमचा उजवा हात त्यावर ठेवायचा आहे किंवा शक्य झाल्यास तुमच्या हाताचे जे 3 बोटं आहे ते त्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे. पण इतक्या वेळ ठेवणं शक्य नाही. तुमचा उजवा हात त्या पाण्यावर ठेवायचा आहे आणि तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. अगदी पहिल्या लाईनपासून शेवटपर्यंत 1 वेळा, परत दुसऱ्या वेळा पूर्ण पहिल्या लाईनपासून शेवटपर्यंत दुसऱ्या वेळा, असं 11 वेळा म्हणायचं आहे. 11 वेळा म्हणणं झाल्यानंतर, तारक मंत्र झाल्यानंतर स्वामींना नमस्कार करायचा आहे. जी आपण अगरबत्ती लावली होती त्यातली जी रक्षा आहे ती आपल्याला अगदी किंचित घ्यायची आहे आणि त्या पाण्यात टाकायची आहे. आता ही सेवा तुम्ही स्वतःसाठी केली असेल तर तिथेच बसून ते तारक मंत्राचं तीर्थ पिऊन घ्या. तुम्ही ही सेवा मुलासाठी, पतीसाठी, पत्नीसाठी, कुणासाठी केली असेल तर ते तारक मंत्राचं जे तीर्थ आहे त्या व्यक्तींना द्या. ते व्यक्ती घेत नाही, त्यांना आमच्यावर संशय आहे की आम्ही काहीतरी करतो, तर तुम्ही चहात काहीतरी गोड पदार्थ करा, शिरा याच्यामध्ये हे तीर्थ द्या आणि त्या व्यक्तीला ते खाऊ घाला. 100% तुम्हाला याचा रिझल्ट येईल. मसाल्याच्या भाज्या, तिखट भाज्या यात चुकून टाकू नका. तीर्थ तयार करताना थोडंसंच पाणी घ्या. तीर्थ वाया जाणार नाही याची काळजी घ्या. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आता अनेक जण प्रश्न विचारतात की रोज जे पाणी आहे ते नवीन घ्यायचं का? तर हो, आपण 7 दिवसीय स्वामी समर्थ महाराजांची तारक मंत्राची सेवा करणार आहोत. 7 दिवशी जे पाणी आहे ते आपण 8व्या दिवशी पिणार आहोत का? नाही. आपल्याला रोज ताजं शुद्ध पाणी लागतं. मग त्यासाठी तारक मंत्राचं सुद्धा तीर्थ तयार करताना आपल्याला रोज शुद्ध ताजं पाणी घ्यायचं आहे आणि रोज तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं. जी व्यक्ती घरात नाही पण तुम्ही तीर्थ तयार करून ठेवलं तर काय करावं? ते तीर्थ तयार करून ठेवायचं. त्याला खालून एक प्लेट आणि वरून एक झाकण ठेवून द्यायचं. ज्या वेळेस ती व्यक्ती घरात येईल त्या व्यक्तीला पाण्यात, चहात ज्यात देणं शक्य असेल तसं द्या. ती व्यक्ती जर तसं घेत असेल तसं द्या. हट्टीपणा, व्यसनमुक्ती, अडकलेलं काम, आजार किंवा आणखीन काही समस्या असू द्या, 100% यातून तुमची सुटका होणार म्हणजे होणार आहे. अतिशय प्रभावी सेवा आहे. तारक मंत्राची आपल्याला 7 दिवसीय 11 वेळा अनुष्ठान करायचं आहे. जे नशिबात नाही ते सुद्धा भेटेल. आयुष्याचं सोनं होईल. अतिशय प्रभावी सेवा आहे. यानंतर स्वतःला आत्मविश्वास नाही, काहीतरी करण्याची इच्छा आहे पण आत्मविश्वास नाही, असं जर तुमच्यासोबत घडत असेल तर तुम्ही हे तारक मंत्राचं रोज 11 वेळा 7 दिवसीय पारायण करा आणि त्याचं तीर्थ बघा. 100% तुम्हाला जे आत्मविश्वास आहे तो मिळेल. अगदी काहीच करावं असं वाटत नाही असं जरी तुमच्यासोबत घडत असेल तर तुम्ही रोज तारक मंत्राचं 11 वेळा तीर्थ, 11 वेळा तारक मंत्र म्हणा आणि त्याचं तीर्थ घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं नियम, हात जोडून सांगते, फक्त एकच नाही, मांसाहार करू नका. शक्यतो मद्यपान करू नका. घरात 7 दिवस मांसाहार शिजवू नका. घरातले ऐकत नसेल तर स्वामी महाराजांना सांगा की त्यांना बुद्धी द्या. मी ही तुमची सेवा करत आहे, 7 दिवस मला चुकूनही घरात नॉनव्हेज करण्यास भाग पाडू नका.
महाराज बरोबर तुमच्याकडून ही सेवा करून घेतील. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि एकच नियम, पर अन्न घेऊ नका. अगदी वेळ नसताना तुम्ही सेवा करतात आणि पर अन्न घेतात. तुम्ही केलेल्या सेवेचं पुण्यफळ समोरच्याला मिळतं, त्याचं सगळं चांगलं होतं. मग विचार करतो त्याचं चांगलं का, तर आपण ही चूक करतो. ही चूक तुम्हाला 100% टाळायची आहे आणि अतिशय साधी आणि अतिशय प्रभावी सेवा करायची आहे. आणि आपल्या नशिबात जे नाही ते आपल्याला पदरात पाडून घ्यायचं आहे. येत्या 7 दिवसीय जर आपण हे तारक मंत्राचं अनुष्ठान केलं तर याचं पुण्यफळ आपल्याला मिळतं. कारण येत्या 20 मार्च 2026ला साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे. म्हणजे स्वामी तत्व हे पृथ्वीवर 100% जागृत झालेलं असतं. आणि जोही भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो तर अगदी मी लिहून देते की त्या भक्तांवर स्वामी महाराजांचा अखंड वरदहस्त कायम राहणार आहे. सर्व दुःख, दारिद्र्य, कष्ट महाराज दूर करणार आहे. अतिशय साधी आणि अतिशय प्रभावी सेवा आहे, अवश्य करावी. काही प्रश्न असतील कॉमेंट्स करा, मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.